मॉम्स वंडर कुकबुक ह्या माझ्या चॅनलमध्ये मी अमृता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. झटपट, पौष्टिक आणि सोप्या रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. आज आहे रविवार, म्हटलं मस्त फक्कड बेत करूया आणि तो पण मटणाचा. आज मी संपूर्ण मटणाची थाळी बनवणार आहे आणि ह्या सगळ्या थाळीतल्या ज्या रेसिपीज आहेत त्या सगळ्या तुमच्यावर शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर थाळी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मटण व्यवस्थित मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यात मी मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. मॅरिनेशनसाठी मी आलं लसूण पेस्ट, लिंबू, त्याच्यानंतर हळद, तिखट आणि गरम मसाला असं ह्यात घातलेलं आहे. मी 25 मिनटं मॅरिनेट करून ठेवणार आहे. एका साईडला माझी सॅलडची तयारी सुरू आहे. यासाठी मी काकडी अशी उभी उभी कापली, खूप पातळ नाही कापली. तसंच टमॅटो उभे उभे कापलेत आणि कांदा उभा कापून घेतला आहे. राईससाठी पण मी कांदा चिरून घेतला आहे. जशी मी कृती करेन तसं मी तुम्हाला दाखवते. सॅलड अगदी सिंपल आहे. मी यात थोडा चाट मसाला घातलेला आहे. मग ह्यात लाल तिखट घालते थोडंसं. अगदी चाट मसाला आहेच पण थोडं मीठ पण घालणार आहे. बेतानी घालायचं कारण चाट मसाला पण थोडा खारट असतो. आणि त्यात लिंबू पिळायचं की आपलं सॅलड रेडी. लिंबू पिळायचे आणि हे मिक्स झालं की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार की आपलं सॅलड तयार. राईससाठी तांदूळ पण मी धुवून घेतले. आता पहिल्यांदा राईस टाकणार आणि मग मटण शिजत ठेवणार आहे. शुद्ध तुपात सगळा स्वयंपाक आहे आज. जिरं घालून घेतलंय. कांदा घालते. कांदा गोल्डन परतून घ्यायचा आहे. यात आता आपला भिजलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं परतवायचा आहे. तसंच आपण एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे 3 ते 3.5 कप पाणी आहे. भातात फक्त मीठ आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. गरम पाणी घालून घेऊया आणि मग मस्त भात शिजत ठेवूया. मटण करायला सुरुवात करूया. मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणजे पटकन शिजतं. त्यासाठी मी कुकरमध्ये तूप टाकलंय आणि त्यात खडा गरम मसाला टाकलाय. यात मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि 3 ते 4 मिनिटं छान परतायचं. मग त्यात गरम पाणी घालायचंय आणि छान उकळी आणू द्यायची आहे. आता शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे मटण छान शिजतं. आता आपल्याला रस्सा बनवायला घ्यायचा आहे. सो कढईत तूप तापत ठेवायचं. या तुपात वाटण जे आपण केलेलं आहे ते खूप छान परतायचं. वाटणाची सामग्री मी इथे कॅप्शन मध्ये पण दिलेली आहे. ग्रेव्ही परतून झाली. आता आपण सगळे मसाले आणि मीठ घालून घ्यायचंय. सर्व मसाले छान परतून घ्यायचे आणि मग त्यात शिजलेलं मटण घालायचंय. मटण आणि मसाले छान असे परतून घ्यायचं आणि मग आपल्याला जसा रस्सा पातळ हवा त्याप्रमाणे त्यात गरम पाणी घालायचं. छान ढवळा आणि 5-6 मिनिटं रस्सा उकळू द्या. आता आपल्या रश्श्याला स्पेशल फ्लेवर देण्यासाठी आपण सर्वात शेवटी घालायचा काळा मसाला आणि रंग पण छान येतो आणि फ्लेवर पण. आता आणखीन परत रस्सा 5-10 मिनिटं उकळला की आपलं मटण तयार. एका साईडला आपला बिर्याणी फ्लेवर्ड राईस तयार आहे आणि मी आज भाकरी न करता छान मलाबार पराठे आणलेत. लोणी लावून ते मस्त भाजते आणि ताट वाढते. तर आपला जेवणाचा बेत मस्त झणझणीत मटण रस्सा, बिर्याणी फ्लेवर्ड राईस, सॅलड आणि मलाबार पराठा अशी आपली थाळी तयार आहे. आणि आपला संडे स्पेशल मेनू
एकदम मस्त जमलाय. असेच वेगवेगळे बेत, चमचमीत पदार्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनल नक्की फॉलो करा. आज इथेच थांबते. परत भेटीन असाच एक फक्कड बेत घेऊन. धन्यवाद.